नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. रुग्णालयात अत्याधुनिक द्विस्तरीय टू लेव्हल वैद्यकीय विभाग उभारणीसाठीच्या कामाच्या निविदेला मान्यता देण्यात आली. तसेच रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंगल प्लेन कॅथलॅब स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यामुळे हृदयरोग निदान व उपचार अधिक वेगाने आणि प्रभावी पद्धतीनं करता येणार आहेत. याशिवाय वाशी सार्वजनिक रुग्णालयात नवीन सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक वित्तीय मंजुरीलाही सभेत हिरवा कंदील देण्यात आला. या निर्णयांमुळे नवी मुंबईतील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मानले जात आहे. सभेत या सर्व महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून अखेर त्यांना मंजुरी देण्यात आली. ठिकाणी शहरामधल्या अनेक विविध कामांच्या संदर्भामध्ये विषय मंजूर करण्यात आले. या ठिकाणी 1 ते 44 हे विषय झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या नवी मुंबई शहरामधील इतर सर्व लोकप्रतिनिधींची जी कामे होती ते कामं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे विषय म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये या शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक लोकांना शब्द दिला होता की आपण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून MRI आपण जर करताना जर प्रायव्हेटमध्ये आपण जर करायला गेलो तर ते काही नवी मुंबई शहरामधील नागरिकांना ते परवडण्यासारखं नाही आणि त्या ठिकाणी बराच कालावधीसुद्धा जातो. तर या ठिकाणी आपण यावेळेला नवी मुंबई शहरामध्ये MRIची जी व्यवस्था नव्हती ती आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करतो आहे आणि सर्व नवी मुंबई शहरामधल्या नागरिकांना या ठिकाणी MRIच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलच्या आपण त्या ठिकाणी व्यवस्था करून एक कमी अल्प दरामध्ये आपण त्यांना त्या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी महोदय घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कॅथलॅबच्या पद्धतीने ऐरोली आणि वाशी या ठिकाणी सुद्धा आपण करणार. आता आपण पाहताय की या दगदगीच्या जीवनामध्ये नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांना की या आपण बरेच पाहतो की हृदय विकाराच्या बाबतीमध्ये असो किंवा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी यासुद्धा सुविधा आपण कॅथलॅबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहोत. आणि हे करत असताना एक नवी मुंबई शहरामध्ये इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहायला गेलं तर अनेक त्या ठिकाणी त्या सर्व नागरिकांना पैसे जास्त मोजावे लागतात आणि त्यांना लवकरच तात्काळ त्या ठिकाणी सुविधा मिळणंसुद्धा अवघड होतं. आणि ह्या महापालिकेच्या माध्यमातून आपण या दोन्ही प्रामुख्याने या सुविधा आपण पुरवतो आणि त्याचा आज या ठिकाणी प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी गार्डनमध्ये एक नवीन लहान मुलांना म्हणजे खेळणी बसवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा हा प्रस्ताव आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्यामुळं नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना ज्या पद्धतीनं या नवी मुंबई शहराच्या महापालिकेच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे त्याच प्रामुख्याने या ठिकाणी आपण सर्व सदस्यांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केलेले आहेत. मला आनंद आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये 2 प्रस्ताव जे महत्त्वाचे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याचं लवकरच आपण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते ओपनिंग करून आपण सर्व नवी मुंबईकरांना या ठिकाणी दिला सब पूरा नवी मुंबई में शहर का मतलब विविध सर लोकप्रतिनिधि का काम यहाँ पे मंजूर किया है. सबसे विशेषतः अपना आरोग्य के बारे में आदरणीय गणेशजी नाईक साहब का पूरा धोरण था कि यह नवी मुंबई शहर में रहने वाले सब जो सर्व सामान्य नागरिक हैं उनको अच्छा तरह से अपने नवी मुंबई महानगर पालिका हॉस्पिटल के माध्यम से उनको सुविधा मिलना चाहिए. तो ये सुविधा देने का काम MRI मशीन बिठाने का काम ये आज का प्रस्ताव में लिया है. इसमें जो खाजगी रुग्णालय मतलब जो पेशेंट से ज़्यादा पैसा अदा करता है वो कम पैसे में ये महापालिका की तरफ से सुविधा मिलने वाली है और ये सब इनका पूरा नवी मुंबई शहर में रहने वाले सब नागरिक स्वागत करेगा. और दूसरा बात है कैथलैब के वजह से अपना हृदय विकार का जो तपासनी है उसमें एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी ये बाहर का हॉस्पिटल में खाजगी हॉस्पिटल में ज़्यादा पैसा लेता है. तो अपने महानगर पालिका के माध्यम से एक कम पैसे में सब रहवासियों को एक दिलासा मिलने वाला है और ये इसका स्वागत सब सदस्यों ने किया है. और आदरणीय गणेश जी नाइक साहब का भी धन्यवाद माना है
कि जो दादा ने जो शब्द दिया था सब लोगों को अच्छा कम रेट में नवी मुंबई महानगर पालिका में माध्यम से आरोग्य सुविधा अच्छा तरह से करने का प्रयास जो किया था वो आज मंजूर हो गया है। मुझे आनंद है, खुशी है। सर एक और तरफ हम बहुत करने के कैसा है अभी पूरा अपना नवी मुंबई शहर में रहने वाले उसका आधार कार्ड, पैन कार्ड, ये सब पूरा उसका वो लोग जो आईडी प्रूफ रहता है वो चेक किया जाएगा और पूरा नवी मुंबई शहर के लिए अच्छा पहला प्राधान्य देके उनको ये अपना उसको सुविधा दी जाएगी। क्या अभी निर्णय लिया? अभी गार्डन के बारे में गार्डन का डिपार्टमेंट से तरफ से जो अपन गार्डन में जो बच्चे लोगों को खेलने बिठाता है, जो मेंटेन मतलब व्यायामशाला का जो साहित्य बिताता है, उसके ऊपर देखभाल गार्डन डिपार्टमेंट का सब अधिकारी ने वो डिपार्टमेंट के माध्यम से पूरा ख्याल रखना चाहिए। और उसके बाद कोई ऐसा नहीं होना चाहिए कि कोई भी उधर का खेलनी रहने दो या कोई भी सुविधा उधर कोई चोरी करे या कुछ ऐसा, तो उसके लिए डिपार्टमेंट के माध्यम से उनके ऊपर ख्याल रखना है। जेडी सुधा साहब ने बताया। आयरोली का चिंचपाड़ा का हाँ नहीं, उसके ऊपर कोई सब्जेक्ट लिया नहीं था। और जो बायोगैस तो अपने को ये जितना मतलब जो करना है वो करना है, लोगों की सुविधा के लिए करना है। तो अपने को सब पूरा शहर में जितना भी है जो लोगों के लिए हित के लिए अच्छा जो काम आहे वो मध्ये नवी मुंबईतल्या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि त्याचं आपण आधार कार्ड, ओळखपत्र ह्या सर्व बाबीची तपासणी करूनच आपण ही सुविधा आपण करू। या नवी मुंबई शहरामध्ये आता बेलापूर विभागामध्ये वॉटर कूलरच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव आलेला होता, परंतु सर्व गार्डन्स असतील त्या गार्डन्समध्ये हा वॉटर कूलर आपण बसवणार आहोत की त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं, सर्व सामान्य तिथले नागरिक त्या ठिकाणी गार्डनमध्ये त्याचा आनंद घेण्याकरता जात असतात। आणि या सर्व गोष्टीचा देखभाल दुरुस्ती ही महापालिकेने त्या डिपार्टमेंटनं या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व ज्या आपण आता नवीन वस्तू बसवतोय त्या सर्व गोष्टीची देखभाल करावी अशी आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना दिली। आता आपल्याला या वॉटर कूलरच्या माध्यमातून सर्व लोकांना त्या ठिकाणी एक चांगलं पिण्याचं पाणी देखील म्हणजे मिळणार। आणि मी सांगतो ना त्या पाठीमागं जे झालं त्या गोष्टीमध्ये आता आपण म्हणूनच आपण त्या सर्व डिपार्टमेंटच्या ही जबाबदारी पूर्ण डिपार्टमेंटकडे दिलेली आहे, त्यामुळे ती डिपार्टमेंट त्या गोष्टीची काळजी घेईल। ॲक्सेप्ट घेतला त्या ठिकाणी आपण जे हिरवळ आपण करणार आहोत त्या दुजापणा म्हणजे कुलकर्णी साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नागरिकांचा पूर्णपणे विचार करून कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची दक्षता या ठिकाणी नक्कीच आपली घेतली जाईल। तर आहे की आपण MRI हे जे MRI मशीन आपण जे काम आहे ते काम पाहणारा जो कोणी असेल त्याला प्रत्येक वर्षी मंजुरीसाठी हे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी यावं, ते आयुक्तांच्या मान्यतेनुसार होणार, परंतु स्थायी समितीला यावं असं आमचं या ठिकाणी सदस्यांचं मत होतं आणि त्या पद्धतीने विषय हा झालेला आहे। हे बघा आपण ज्यावेळेला 50% ज्यावेळेला आपण आता इतर ठिकाणी कॅथलॅबच्या माध्यमातून जो आपण खर्च करतो तो 100% प्रायव्हेटला बाहेर आपण खर्च करतो। महापालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेला कॅथलॅबच्या माध्यमातून हृदय विकार तपासणी असो किंवा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, जो कोणी तो ठेकेदार आहे की जो कोणी काम पाहणार आहे तो त्या ठिकाणी रक्कम त्याला अदा करावी लागेल। कारण हे महापालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना एक कमी दरामध्ये आरोग्याची सेवा आपण देण्याकरता हे आपण हा प्रस्ताव आणलेला। नवी मुंबई महापालिकेकडे आपण त्या पद्धतीने, कारण नवी मुंबई शहरातला त्याचा आधार कार्ड चेक केलं जाईल, त्यामुळं या बाबतीमध्ये नवी मुंबई शहरातल्या नागरिकांकरता हा विषय आहे।